नमस्कार श्रोते हो. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गोष्ट थोडी सोंग फार च्या पहिल्या एपिसोडला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पहिल्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्यासमोर सादर होणार आहे गोष्ट थोडी सोंग फार चा एपिसोड नंबर 2. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असेल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अवश्य सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे, 500 सबस्क्राईबचे टार्गेट तुमच्यामुळेच अचीव होईल. चला तर मग ऐकूया गोष्ट थोडी सोंग फार एपिसोड 2. मधुकर दामोदर नातू आपल्या घरी हॉलमध्ये आरामात बसले होते. नेहमीप्रमाणे बाहेर खोडकर मुलं दाराजवळ येऊन नाटू नाटू हे गाणं म्हणत उगाच डोरबेल वाजवतात आणि पळून जातात. मधुकर त्रासिकपणे पुटपुटतात, नॉनसन्स, ही कार्टी वाया गेली आहेत. काय म्हणावं या मुलांना? या नाटू गाण्यावर सगळ्या नातूंनी बॅन टाकायला हवा. नाहीतर आपण आपलं आडनाव तरी बदलून घ्यायला हवं. नुसता उच्छाद मांडला आहे. तेवढ्यात बेल वाजली. मधुकररावांनी दार उघडलं तर 2 तरुण मुलं समोर उभी होती. त्यापैकी एक तरुण कपूर आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत विचारतो. त्याचा ॲक्सेंट पंजाबी असतो. ओजी, नाटूशाप भेटणार? मधुकरराव आधीच चिडलेले असतात. देव भेटत असतात, ते पण थेट स्वर्गात. इथे फक्त शिव्या भेटणार. ओ, देव क्यू? मधुकर गाणं गाऊन सांगतात. देव जरी मज कधी भेटला. अरे देव भेटला असं म्हणतो, माणसं रस्त्यावर भेटतात. कपूर आश्चर्याने त्यांच्याकडे आणि मग दारावरील नेमप्लेटकडे पाहतो. आपल्यासोबत आलेल्याला म्हणतो, यहा तो सडा नाटू लिखा है. मधुकररावांना प्रचंड राग आलेला असतो. तेवढ्यात दुसरा त्याला करेक्ट करतो. चैतन्य मस्करी करत म्हणतो, ते सडलेले नाहीत दिसत ना, तर सडा नाही सदा बोल. हे पाहून मधुकर त्या दुसऱ्या तरुणाकडे अगदी भावूक होऊन पाहतात. चैतन्य शुद्ध मराठीत नातू यांना म्हणतो, काका, आम्हाला मधुकर नातू यांना भेटायचंय. ते कुठे राहतात? मधुकर त्याला आदराने म्हणतात, या ना, या, मीच आहे. कपूर पुन्हा कन्फ्यूज होऊन विचारतो, यहा तो सडा नाटू लिखा है, ये तो. मधुकर गरम होऊन, वो मेरा भाऊ सडा, मैं माडा. चैतन्य थोडं बायके अंदाजमध्ये म्हणतो, मा काय हे, आपल्या भावाला कुणी असं शिव्या देतं का, ते पण परक्यांसमोर? शशा, मी पण काय बोलतोय? तो सदानंद दामोदर नातू, मी त्याचा धाकटा भाऊ मधुकर दामोदर नातू. काय रे, समजलं? ते दोघे आत येतात, बसतात. मधुकरराव त्यांना पाणी देतात. पाणी देताना त्यांचे विक खाली पडतं. ते पटकन उचलून घालणार तेवढ्यात कपूर म्हणतो, रेने दो, तसा पण तुम्ही हँडसम दिसता, तसा तुम्ही नाही का बोलले मगा? त्यावर मधुकर त्याला विचारतात, तुझं आडनाव काय? कपूर. म्हणजे मी तुला कपूरऐवजी कापूर म्हटले तर तुला चालेल? राग येऊन तू कापरासारखा जळणार ना. अरे सडा काय मडा काय, आम्ही काय सडके मडके दिसतोय काय रे? आणि नाटू काय नाटू, माझ्या घरी येऊन माझ्याच नावाची ऐशी तैशी कराल का रे? अरे त्या गाण्याला ऑस्कर मिळाल्यापासून सोसायटीमधील सगळेजण मला काय ते गाणं आठवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात कपूर लगेच गाणं म्हणून दाखवतो. मधुकरराव थांब असं म्हणत असतात हाताने, तरी तो पूर्ण कडवं गातोच. मधुकरराव चिडत आपल्या तुळतुळीत डोक्यावर हात फिरवत असतात. त्याचं गाणं संपल्यावर रागाने विचारतात, झालं की पूर्ण म्हणायचंच आहे? कपूर दीर्घश्वास घेऊन नंतर हसून म्हणतो, हो गया जी, हो गया. मधुकर चैतन्याकडे बघून म्हणतात, बघा, हे असं आजकाल सगळेच चिडवतात. जे चिडवतात त्यांच्यावर तुम्ही केस टाका. मधुकरराव आपल्या टाकल्यावर फिरणारा हात एकदम थांबवतात. एखादा तरी केस हातात आला का पाहतात आणि त्याच्याकडे रागाने बघतात. ओय चैतन्य, की घाल हुई? चैतन्य बायकी आवाजात त्याची बाजू सावरत त्यांना स्पष्टीकरण देतो, टकल्यावरून नाही म्हणायला बरे, त्यांच्यावर केस करा असं म्हणायचं आहे त्याला. तू मला टकला म्हणतो? अरे, एकेकाळी माझ्याही डोक्यावर देवानंदसारखा कोंबडीचा तुरा होता. हो ना, आजकाल धकाधकीत सगळ्यांचे केस गळतात. आता मधुकररावांचे चैतन्यबद्दल चांगलं मत बनतं. तुझं नाव काय बेटा? मी चैतन्य मराठे. बरं, येण्याचं प्रयोजन काय? सर, आम्हाला की नाही कॉलेजसाठी स्टँडअप कॉमेडियन हवा आहे. अच्छा, म्हणजे स्मिता आणि गौरी या जोडगोळीने तुम्हाला पाठवलं वाटतं. हो. कपूर मध्येच बोलतो, म्हणजे तुम्हाला माहीत आहे? हो, पण पत्ता चुकला. मेनू लगा ही, ये सडा नाटू का? मधुकरराव चिडतात. पुन्हा याला तेच म्हणायचंय. चैतन्य कपूरला चूप बसायला सांगतो. म्हणजे यार चूप बैठ ना. ओके. मधुकरराव बोलायला लागतात. हे पहा, मी नाटक करतो.
म्हणजे संगीता बोलली ते 100% करेक्ट. माझी बाबा नाटक करते. चैतन्याला खूप हसू येतं. तो तोंड लपून हसतो. हा 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 हा, माझी बाबा नाटक करते. मधुकर ओढून, काय माझे बाबा? माझी संगीता मला माझेल म्हणते. म्हणजे तुम्ही तिचे बाबा नाही? अरे रे, स्टेप फादर इन लॉ. मधुकररावांच्या लक्षात येत नाही. ते भोळेपणाने म्हणतात, लॉनुसार काय, पण तसाही मीच बाप आहे. मी नाटक कलाकार आहे म्हणून नाटक करतो. आता नाटकं करणं बंद करा काका. चैतन्याचं हे वाक्य ऐकून मधुकरराव पुन्हा चिडले. काय म्हणालास? अहो काका, म्हणजे आता लोकांना स्टँडअप कॉमेडी आवडते आणि तुम्ही तुमचे एकटे परफॉर्म करू शकता. मधुकर कपूरला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणतात, एकट्यात मंजा नाही. काय म्हणजे कपूर? म्हणजे कपूर? एकदम चमकून बघतो. तैनू नाम पता है? नाही, मला तुझं नाव नाही माहीत ना. आपण पहिल्यांदा तर भेटतोय ना, आणि तू काही सेलिब्रिटी सुद्धा नाही. मग तुम्ही कसं बोलले मंजी कपूर? माझं नाव मंजित आहे म्हणून हे लोक मंजी बोलते मला. तू सारखं मंजी मंजी करते न, म्हणून मी सुद्धा तेच बोलते. आणि काय हे मराठी भाषेची तू मंजा घेते? मंजा नाही काका, मजा. अरे रे, मी बघ लगेच कसा बोलायला लागलो. तुझ्या संगतीचा असर. ते कपूरकडे पाहून म्हणतात. कपूर लगेच, माझ्यावर पण तुमच्या संगीताचा असर आहे. चैतन्याला हसू येतं. मधुकर, संगत आणि संगीता यात फरक आहे बाबा. माहिती आहे, कोलांटी आणि मात्रा. अरे बाबा, डोकं खाली करून पाय वर नेऊन मारतात ती कोलांटी, आणि अक्षरावरून अर्धा चंद्र खाली येतो ती वेलांटी. म्हणजे तू इथे शिकलेला नाही. अहो काका, तुम्ही सुद्धा मंजी मंजी करतायत. सॉरी, हा सारखं मंजी मंजी करतो ना, म्हणून माझ्या तोंडात तेच बसलंय. कपूर अचानक उठतो, त्यांचे नाक दाबतो आणि तोंडात डोकावून पाहतो. दिसत तर नाही कुठे बसलाय मंजी. आता मी बाहेर काढते त्याला. चैतन्य उठून त्याला दूर करतो. गुदमरल्याने मधुकरराव खूप घाबरे झालेले असतात. ते गरम होतात. ही काय फालतूगिरी आहे. कपूर सॉरी सॉरी म्हणून बसतो. चैतन्य मित्राची बाजू सावरत त्यांना स्पष्टीकरण देतो. सॉरी काका, बंदा बडा मजाकिया आहे. एका मित्राचा दुखणारा दात त्याने असाच उपटून काढला. मधुकरराव घाबरून आपल्या गळ्याभोवती हात ठेवून म्हणतात, बापरे, जर गळा दुखला तर? कपूर धीटपणे म्हणतो, ओ नाजी ना, इतना भी बेराम नाही हूँ जी. मधुकर कुत्सितपणे बोलले, मेहरबानी तुझी, बस बाबा तू बस. नंतर चैतन्याकडे बघून म्हणतात, चैतन्या, असं करतो का? तू एकटा नीट ऐक. ए क टा. आ उद्या ये. म्हणजे बिना डिस्टर्बन्स आपल्यात सगळ्या गोष्टी होतील. तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करेल. कपूर मधुकररावांजवळ जाऊन त्यांना जोरात धपाटा मारतो. ओय ओय, अकेले में क्या होने वाला है? बेचारा चैतन्य तो गया. चैतन्य घाबरतो. मधुकरराव त्याला समजावतात, काळजी नको करू. नाही हा, शी, मला नाही आवडणार असलं भलतं सलतं. त्यात काय झालं ना आवडायला? दुनिया करते. आणि तू काय मुलगी आहेस का? एकट्यात भेटायला बोलवले तर घाबरायला? कोणाला संशय सुद्धा येणार नाही. कपूर मजा घेतो. काका, तुम्ही त्याला सोडा, मी येतो. तूच तर नकोय ना आमच्यामध्ये. तुझ्यामुळेच महत्वाच्या गोष्टी होत नाहीयेत, लक्षात येतं का? नुसती वायफळ बडबड होते. चैतन्य अगदी ओशाळून अंग चोरून बसतो. चैतन्य आश्चर्याने म्हणतो, काका, मी तुम्हाला काय समजलो आणि तुम्ही काय निघाले? संगीताला समजलं तर काय वाटेल तिला? चुकीचे समजलात. माझी मुलगी आहे, तिला माहीत आहे. ती कशाला चुकीचे समजेल? खरं तर तिनेच तुला पाठवलं ना. तिला माहीत आहे आपले वडील कसे विरघळतात. चैतन्य एकदम उठून किंचाळतो. गैरसमज झाल्याने कपूरला हसायला येतं. काय? तिला माहीत होतं तरी? इतके फॉरवर्ड विचार आहेत तुमच्या फॅमिलीचे? मधुकरराव आपली नसलेली कॉलर टाईट करत म्हणतात, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. ते जाऊ दे, ही पण परवा येणार आहे. म्हणजे तिची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड राहणार नाही. चैतन्य कपूरकडे पाहत म्हणतो, मला वाटतं आपण जायला हवं. कपूर जोरात मधुकररावांच्या पाठीवर मारत म्हणाला, ओय तुसी फिकर ना करू, वो जरूर आएगा. मधुकर अगदी हादरून जातात. सॉरी. मधुकरराव केविलवाण्या नजरेने चैतन्यकडे बघून म्हणतात, काय हे? कपूर गाणं गुणगुणत चैतन्याला चिडवत आपल्या जागेवर बसतो. आएगा 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 आने वाला आएगा.
नाही काका, मी नाही त्यातला. फक्त एवढंच विचारायचं होतं की तुम्ही स्टँडअप कॉमेडी करायला येणार आहात का? मग लाजत म्हणतो, त्याच्यासाठी मी माझं सर्वस्व नाही देऊ शकत. सॉरी. ए मूर्खा, तू काय डोक्यावर पडला होतास का रे? मी काय तुझ्यात ते करायला थोडीच म्हणतोय. हा म्हणजे नीट बोलू नाही देत, याचं आपलं काहीतरी वेगळंच चालतं. चैतन्य अगदी सुटकेचा निश्वास घेतो. ओ, ते असं आहे का? कपूर चैतन्याला त्याच्या स्टाईलमध्ये चिडवतो. ए लभाडा, चोराच्या दाढीत चांदणं. मधुकरराव डोक्यावर हात मारतात. चैतन्य त्याच्याकडे विचित्रपणे बघतो. ए म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या म्हणी आहेत. चोराच्या मनात चांदणं आणि चोर के दाढी में तिनका. देवा, माहिती नाही हे पात्र कोणाच्या गळ्यात पडणार आहे. चैतन्य लगेच म्हणून जातो, तुमच्या. काय म्हणून किंचाळून मधुकरराव चक्कर येऊन पडतात. तर श्रोतेहो, कशी वाटली तुम्हाला ही स्किट? नक्की कॉमेंट करा. अपेक्षा आहे तुमच्याकडून भरपूर प्रतिसादाची. विनंती पुन्हा एकदा, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.